किंवा झेंडा हा सहजपणे तुम्हाला पाहता येऊ शकत होता. तर ते छत्रपती इथे आहेत का नाहीत राज्यामध्ये, त्यांचं काय आता कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं काम छत्रपतीचं असेल, त्यांचं काहीतरी त्यांना गारामध्ये गायचं असेल, सांगायचं असेल, त्यांनी तक्रार द्यायची असेल, तो छत्रपती आहेत का नाही हे कळण्यासाठी ते झेंडा बघायचा. तो झेंडा आहे याचा तो झेंडा नाही तो छत्रपती, आणि आजही ते पाळलं जाते. आज तुम्ही झेंडा बघताय आपल्याही छत्रपती पावणार ते आज कोल्हापूरमध्ये आहे. आणि जेव्हा तो तुम्ही कधी भविष्यात आलायचा झेंडा दिसला नाही, ते आता छत्रपती आधी नाही कुठे बाहेर गावी ते आजही पाळलं जातं. आणि याला फडकवण्यासाठी एक नियम आहे, बरोबर सूर्योदयाच्या थोडाच वेळ आधी 5-10 मिनिट आधीच त्याला फडकवलं जातं. आणि मटणाचा नैवेद्य हा द्यावा लागतो त्या झेंड्याला. मटणाचा नैवेद्य हो रोज त्याला मटणाचा नैवेद्य तिथं ठेवला जातो आणि तो झेंडा फडकवला जातो सूर्यास्ताला. आणि असे 2 झेंडे फडकतात आपल्या इथं, एक इथं आणि दुसरा आहे तो नवीन जागा आहे. दोन्ही झेंडे इथं फडकले जातात.